मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आजचा कार्याचा विषय जरा वेगळा आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगानेच आहे। मला नोएडा म्हणून एक दिल्लीजवळ गाव आहे आणि अयोध्याजवळ एक फरीदाबाद म्हणून गाव आहे, का दिल्लीजवळ आहे। आता इथून मला पूर्वी ते आले होते, तर त्यांनी मला असं सांगितलं की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मृत्यू कळतो का। तर हाच विषय धरून आपण आज मार्गदर्शन करणार आहोत। मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्र मनुष्याच्या जन्मापासून नव्हे तर जन्मापूर्वीपासून आणि मृत्यू पावे तो नव्हे तर मृत्यूच्या नंतरही ज्योतिषशास्त्र हे आहे। विज्ञान हे मनुष्य आहे तो पवतरच आहे। मनुष्याचा मृत्यू झाल्यावर तर विज्ञान संपते त्या मनुष्याविषयी, परंतु ज्योतिषशास्त्र मात्र जन्मापूर्वी आणि जन्मानंतर आणि जन्म आहे जीवन आयुष्य या तिघही कालखंडामध्ये तिघही युगामध्ये ज्योतिषशास्त्र आहे। आजचा विषय जो मृत्यूचा आहे तो मृत्यू आपल्याला कळतो, फक्त तिथे जाणकार ज्योतिषी हवा असतो। माझ्या पत्नीचा मृत्यू झाला, 11 महिने पूर्ण झाले, 3 तारखेला 11 महिने पूर्ण होणार आहेत। तर तिचा मृत्यू आणि माझा मृत्यू आम्ही दोघांनी बघून घेतलेला होता। आता याच्या योगामध्ये काय झालं होतं की माझ्या कुंडलीमध्ये पत्नीचा मृत्यू आणि तिच्या कुंडलीमध्ये पतीचा मृत्यू। ती म्हणत असे की माझी आई लवकर गेली म्हणून माझा मृत्यू, मी म्हणत होतो माझे वडील गेले म्हणून माझा मृत्यू। अशी ही क्रॉस कुंडली चालली होती आणि अनेकांना मी हे कुंडली दाखवली, पण कोणाला सोडता आला नाही। तिच्या 2 महिन्यापूर्वी रात्री तिलाही जाग होती, मलाही जाग होती। ती म्हणे बाबा आता आपण पाहूया, आणि मी उठलो। 2 वाजून रात्री 32 मिनिटाला आमची कुंडली सोडवली गेली। माझ्या पत्नीच्या स्थानामध्ये अग्नियोग होता आणि तिच्या स्थानामध्ये स्वतःच्या याच्यामध्ये जन्मयोगामध्ये स्वर्गयोग होता। याचाच अर्थ असा की ती अगोदर जाईल आणि मी तिला अग्नी देईल असं सांगितल्यावर ती आनंदित झाली, कारण तिला सौभाग्यवती मरण हवं होतं आणि तिची इच्छा ती पूर्ण झाली। म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कळते। आता ह्या ठिकाणी पती अगोदर जाईल का पत्नी अगोदर जाईल, पत्नीचं निधन अगोदर होईल का पतीचं निधन अगोदर होईल, असा जर कोणाचा प्रश्न असला दोघांचा संयुक्तिक, तर दोघांच्या वेगवेगळ्या कुंडल्या काढून आपल्याला त्याच्यातून निश्चितच मार्गदर्शन होते की आपली पत्नी अगोदर जाईल का आपण अगोदर जाऊ। याविषयी ज्योतिषशास्त्रात आपल्याला एक वेगळा विभाग आहे आणि त्याच्यामध्ये अनुभव असायला हवा। मी अनेक दवाखाने पालथी घातलेले आहे, अनेक मृत्यू पावलेले आहे, काहींना इच्छामरण आलेलं आहे। त्यांनी सांगितल्या दिवशी मी जवळजवळ 1.5 वर्ष मृत्यूचा अभ्यास केलेला आहे। या मृत्यूच्या अभ्यासामध्ये निश्चितपणे आपल्याला सांगता येते की मृत्यू कोणाचा कधी होईल, ठोकताळे असतात। याच्यामध्ये थोडासा फरकही होण्याची शक्यता असते, कारण मृत्यू आपण आज पाहिला आणि तो मृत्यू जर 10 वर्षांनी 5 वर्षांनी 4 वर्षांनी होत असला, तर हा मधला कालांतराचा जो काल असतो त्याच्यामध्ये जे कर्म करतात त्या कर्माचा हिशोबही तो त्यावेळेला लागणारा असतो। म्हणजे कर्मगती जर चांगली असेल तर आयुष्य लाभते, वाढते, आणि कर्मगती जर या दरम्यान जर बिघडली तर आयुष्य घटतेसुद्धा, कारण कर्मगतीनुसारच आपल्याला मृत्यू येतो एवढंही नक्कीच आहे। परंतु एवढंही नक्की आहे की पती अगोदर जाईल का पत्नी अगोदर जाईल का नंतर जाईल का अगोदर जाईल, याचा उहापोह आपल्याला निश्चितच याचा अंदाज बांधता येतो, संभावना व्यक्त करता येते। आता काय असते, ज्या वेळेला मृत्यू हा येणारच आहे, परंतु मृत्यू या 2 शब्दाला मनुष्य घाबरतो। आपण जर मृत्यूचा विचार करू लागलो, विचार मांडू लागलो,
तर पुष्कळशे लोक नकार देतात, नको बा आम्हाला याकडे जायचं नाही, कारण विनाकारण मनामध्ये तो भाव होईल, मग आमचं तब्येत बरोबर राहणार नाही, मानसिक चिंता होईल, व्यथा होईल. परंतु जी सत्य गोष्ट आहे, जे घडणार आहे आपल्या जीवनामध्ये, चुकणार नाही, ती तर अवश्य बघायला पाहिजे ना. आपण भाजी घेतो, वांग्याची भाजी घेतो, आंबे घेतो, ते आपण बघतोच की नाही. आपण प्रवासाला जाताना हे बघतो, एखादी चांगली गाडी असली, हे आली म्हणून तिला अपघात होणार नाही असं काही नाही. अपघात असेल तर तुम्ही खटाऱ्या गाडीत असले तरी होईल, विमानातही होईल, रेल्वेतही होईल, आणि तुम्ही कशात नाही बसले तरी जिन्यावरून पडाल, ओट्यावरून पडाल, घसरून पडाल, पाण्याच्या जागेपासून पडाल. हा आहे, अपघात होणार म्हणजे अपघात होणार. कारण आपण एक गोष्ट आपण मागे वाचली होती की त्या राजाला मृत्यू नको होता म्हणून तो काचेच्या घरात राहिला, पण त्याला बोराची इच्छा खायची झाली आणि मग बोर त्याने खाल्लं आणि त्या बोरामधून एक आळी निघाली आणि तो साप निघाला आणि तो त्याला डसला आणि तो मरण पावला. अशी आपल्याला लहानपणी एक गोष्ट सांगण्यात येत होती आणि ती माझे अजूनही स्मरणात आहे. म्हणून मृत्यू हा बघावा प्रत्येकाने आपल्या कुंडलीनुसार, म्हणजे आपल्याला व्यवस्था लावता येते. जर आपल्या मागे पत्नीचा मृत्यू होत असला तर पत्नीसाठी व्यवस्था काय करायची, विमा काढून ठेवायचा आहे का, तिच्यासाठी फिक्स डिपॉझिट ठेवायचं आहे की नियमित महिना मिळेल अशी ठेवायची आहे. कारण काय आहे, मुलं आजकाल बाहेरगावी राहतात, परदेशात जातात, मग आपल्या पत्नीचा सांभाळ कोण करेल, काय करेल, ही चिंता, ही काळजी प्रत्येक पतीने, प्रत्येक पुरुषाने घ्यायला हवी. मग त्याच्यासाठीच हा विषय आपल्याला हवा. आणि ह्या दोघांनी मला जो विषय सांगितला तो हाच विषयावरून सांगितले. जर आपणा पत्नी आमच्या मागे राहिली तर तिच्याविषयी आम्हाला व्यवस्था करून ठेवता येईल. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. हे एक शहाणपणाची गोष्ट आहे आणि हे नीतीची गोष्ट आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान असते, षष्टम स्थान म्हणजे अनारोग्याचं स्थान असते, वयस्थान म्हणजे म्हातारपणाचं असते. मग वयस्थातून आलेले ग्रह जर मृत्यूस्थानात आले तर म्हातारपणानंतर मृत्यू येतो, आणि षष्टम स्थानातून ग्रह अष्टम स्थानात आले तर अनारोग्याच्या स्थितीतून मृत्यू होतो. मंगळ हा रक्त कॅन्सर देतो, बुध हा पोटाचे आजार देतो, मेंदूचे आजार देतो, शुक्र हा किडनीचे मूत्रादी आजार देतो, पांढऱ्या पेशीचे आजार देतो, कॅन्सरचे आजार देतो, मंगळ पण कॅन्सरचे आजार देतो. शनी हा गुप्तरोग देतो, अनाहूत रोग देतो. हर्षल हा अचानक अनपेक्षितरित्या मृत्यू देतो. असे आपल्याला आहे. याच्यामध्ये दृष्टियोग किती आहे, किती अंशाचा तो आहे, किती शक्तिपाताचा तो आहे, याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो, संभावना व्यक्त करता येते. आणि कारण ज्योतिषशास्त्र हे संभावनाशास्त्र आहे. विज्ञानाचं कुठलंही मशिनरी तुम्हाला सांगणार नाही की मृत्यू होईल. मृत्यू होणारा जो आहे तर डॉक्टरही असा नेमका मृत्यू सांगत नाही. घरी घेऊन जा, सेवा करा, केव्हा मृत्यू होईल ते देवाला माहिती, म्हणजे डॉक्टरला काहीच माहिती नाही. मग डॉक्टरला माहिती नाही तर विज्ञान इथे काय आहे. आता पुष्कळसे MD डॉक्टर असतात, आता ते लगेच औषध लिहून देत नाही. ते सोनोग्राफी, MRI करायला लावतात, तर CT स्कॅन करायला लावतात, रक्तलघवी तपासायला करतात, ते रिपोर्ट पाहून मग नंतर औषध देतात. त्याच्यापेक्षा पूर्वीचे वैद्य बरे होते. ते नाडीवर बोट ठेवत होते, 3 पुड्या देत होते आणि उद्या येऊच नका असं सांगत होते. ते प्रगत शास्त्र होते. 8-8, 10-10 वर्ष शिक्षणाला लागतात, करोडो रुपये खर्च होतात आणि ज्ञान काय तो शून्य. वैद्यकीचं ज्ञान बदलायला हवं आणि 1-2 वर्षात डॉक्टर की व्हायला हवी. इतके वर्ष ज्या वेळेला येतात त्यांचे करोडो रुपये खर्च होतात, म्हणून डॉक्टरांची फी वाढते, त्यांची वसुली पण वाढत चालली आहे. की याच्यासाठी सरकारने याचा विचार करावा. जाऊ द्या, तो विषय आपल्याला नाही आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राचा विषय आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व कळत असते. तर मात्र त्यांच्या दोघांच्या कुंडल्या हव्या आणि त्या ज्योतिषशास्त्र पद्धतीने हव्या. कॅम्प्युटरची कुंडली ही सत्य नसते आणि जी काही जन्मांक आणि जन्माक्षर लिहिलेले असते ती पण कुंडली खरी नसते. तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून लिखित कुंडली, हस्तलिखित कुंडलीवरून आपल्याला हे वर्तमान येते. या आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर. पुढच्या कार्यात आपण भेटूया.